बरं. आता पुढे जाताना मुंबईत बरेचसे मठ आहेत स्वामी महाराजांचे. काही खूप लोकप्रिय आहेत. काही-काही अजून लोकांना माहिती नाहीत. तर त्यातला सगळ्यात पहिला मठ कुठला होता आणि त्याची काय हिस्ट्री आहे? मध्यंतरी स्वामी समर्थ महाराजांचा पहिला मठ म्हणून माझ्या सांगण्यावरनं माझ्या एका मित्राने एक एपिसोड केला. हां. त्याचा पण YouTubeचा चॅनल आहे. बरं. आणि त्याच्यावरती खूप असे इश्यूज झाले. कांदिवलीचा मठ हा पहिला मठ. बरं. माझ्या बोलण्यात कितीतरी वेळ त्यांनी पण केले. इश्यूज झाले त्याचं कारण आहे. खरं सांगायचं तर कांदिवलीचा मठ हा पहिला मठ. बरं. स्वामी समर्थ महाराजांच्या सर्वप्रथम सार्वजनिक पद्धतीने मठासाठी म्हणा किंवा काय म्हणा पादुका जर आल्या असतील हं. तर तो कांदिवलीचा मठ स्वामीसुत महाराजांनी स्थापन केलेला मठ. हं. पण स्वामीसुत महाराज 6 महिने स्वतःच्या घरामध्ये होते हो. कामाठीपुऱ्याला. बरं. मग तिथे चिमाबाई बेलवालीकर नावाची एक बाई होती. तिने स्वामीसुतांना सांगितलं, रे एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातून तुम्हाला सपोर्ट नाही आहे, साहजिकच. करेक्ट. म्हणजे एकदम उमदा चांगला माणूस वगैरे सगळं पूर्ण कुटुंबाकडे लक्ष आणि एकदम अचानक संन्यासी झाला वगैरे आणि ह्या सगळे तुमची हेळसांड होते. आपण आता माझी एक भाड्याची तिथे चाळ आहे हां. कुठे गिरगावला हां. आणि चांगले प्रशस्त आहे. तिथे सगळं तुमच्याकडे येणारे जे सगळी जी माणसं तिथे सगळं काय होईल तुमची सोय, तुम्ही तिथे या. हं. आणि मग तिथे महाराज स्वामीसुत महाराज तिथे तो मठ वगैरे स्थापन केला. पण मधल्या 6 महिन्याच्या दरम्यान हा जो काळ होता, हो, हो. स्वामीसुतांच्या कामाठीपुऱ्यात महाराजांनी पादुका आणून स्वामींच्या स्थापन केल्या आणि तो कांदिवलीत आणल्या. हा 6 महिन्याचा मधला होता काळ. हं. या मधल्या काळामध्ये स्वामी महाराजांनी ठाकूरदास बुवांकडून सुद्धा महाराजांच्या पादुका मुंबईमध्ये स्थापन करून घेतल्या. बरं. स्वामीसुतांच्या पादुका कशा स्थापन झाल्या त्या मला वाटतं आपले गेले एपिसोडमध्ये मागच्या मी बोललेलोच आहे. त्याच्यावरती हो. मी आता जास्ती बोलत नाही. तो मुद्दाम आवर्जून जर जर कोणी तो एपिसोड बघितला नसेल, संपूर्ण एपिसोड बघा, कारण तो स्वामीसुतांवरतीच आहे. खरं. मी आता स्ट्रेट दुसऱ्या याला जातो. म्हणजे अभ्यासाअंती असं कळतं की स्वामीसुत महाराजांनी पहिला मठ स्थापन केला आणि दुसरा मठ मुंबईत जर स्थापन झाला असेल तर ठाकूरदास बुवांचा. बरं. ठाकूरदास बुवांचं काय झालं की ठाकूरदास बुवा अक्कलकोटच्या वाटेत तिथे गाणगापूरला जात होते. हं. वाटेत त्यांना स्वामी दिसले हं. आणि त्याच्यानंतर तरी ते अक्कलकोटला गेले. मग ते ह्याला गेले, गाणगापूरला गेले. तरी ते गाणगापूरला गेले आणि गाणगापूरला त्यांना दृष्टांत झालं अक्कलकोटला जा आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त झाले. बरं. बरं. एवढे भक्त झाले की मग जे स्वामी एकच स्वामी. स्वामी हे परब्रह्माचं असं स्वरूप आहे ना का तिथे तुम्ही जेव्हा डोकं टेकता आणि महाराजांवरती सगळा तुमचा बोज टाकता का त्याच्यानंतर तुम्हाला कुठे बघावं लागणार नाही. म्हणजे हा विषय आहे. म्हणजे आणखी वेगळं आहे. तर जेव्हा ठाकूरदास बुवा महाराजांना शरण गेले किंवा काय झालं वगैरे महाराजांच्या सेवेत होते की ते महाराजांच्या ओरिजिनल फोटोजमध्ये त्यांचे फोटोज आपल्याला दिसतात. हां. हां. एक फोटो असा आहे की महाराज पौडलेले आहेत. बरं. आणि पाठी भुजंग आहे. आणि बरं. त्यांच्या पाठी जे मला वाटतं चामर म्हणतात त्यांना. तो असा हे करायचा तो पंखा असतो ना कापडी, तो असा इथे ठेवून जे उभे आहेत ते ठाकूरदास बुवा. त्यांना कुष्ठरोग झालेला संबंध त्यांचं जे शरीर चेहरा वगैरे त्याच्यात पांढरे हे आले होते, डाग आले होते. महाराजांना ते शरण गेल्यावरती एक दिवशी स्वामी महाराजांनी त्यांना जळतं लाकूड, त्यावेळेला अक्कलकोटात थंडी म्हणजे खूप थंडी असायची. त्या शेकोट्या सगळीकडे असायच्या आणि एक दिवशी स्वामी महाराज तिथे बसलेले पुढ्यातच शेकोटी पेटवलेली आणि तिथे ठाकूरदास बुवा आले, नमस्कार केला. ठाकूरदास बुवा कशासाठी आले वगैरे ते सगळं स्वामी महाराजांना माहिती होतं. म्हणून महाराजांकडे कधी मागू नये, महाराजांना सगळं माहिती आहे. तुम्हाला ते सगळं देणार, 100% देणार, मिळणार. ठाकूरदास बुवांनी सुद्धा बहुतेक तसंच केलं आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावरती एक जाळकं लाकूड, पेट्ट लाकूड फेकलं. बापरे. आता महाराजांनी ते फेकलं नाही. मग इतर ठिकाणी ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की ते काय ते दुश्चिन्ह आहे. मग एखादं जळकं लाकूड पण ते ठाकूरदास बुवांनी मोठ्या प्रेमाने ते जळतं लाकूड स्वतःकडे ठेवलं. त्याच्यातली अग्नी संपूर्ण शांत होईपर्यंत ते थांबले आणि त्याच्यानंतर ते लाकूड ते उगाळून, जसं आपण चंदन साणेवरती उगाळतो तसं लावून ते सर्वांगाला लावत असायचे आणि त्याच्यात त्यांचा कुष्ठरोग बरा झाला, पूर्णतः बरा झाला. मग एक प्रसंग असा आहे, मी फक्त हे जे गरजेपुरतं बोलतो कारण ठाकूरदास बुवांवरती अख्खा एपिसोड होतो. मग एका प्रसंगामध्ये ठाकूरदास बुवांना स्वामी महाराजांनी आपल्या पायातल्या पादुका
काढून दिल्या आणि सांगितलं जा आता तू इथून निघ. रामजी के बगल में मुझे नाचने को जगा रखो. त्यांना काय कळलंच नाही. तू आता जा मुंबईला जा, का मुंबईला पण जा किंवा नाही जा मला ते आता पटकन आठवत नाही, पण तू इथून निघ. आणि ते मुंबईला आले. बर. मुंबईला जेव्हा ते आले ते तिथे ह्याला समुद्र जो आहे तिथे ह्याला चनी रोडचा चौपाटी म्हणतो त्याला आपण, त्या गिरगाव चौपाटीला ते तिथे स्वामी महाराजांच्या पादुका घेऊन, स्वामी महाराजांनी सांगितलंय ना मग काहीतरी असं घडणार. आणि रामजी के बगल में मुझे नाचने को जगह रखो हे महाराजांनी सांगितलं. महाराजांना विचारायचा माना पण नव्हता आणि कोणी विचारत सुद्धा नव्हतं जास्ती. जा तेवढे आज्ञा घेऊन ते यायचे. तिथे त्यांचं येणं झालं तिथे समुद्र किनाऱ्यावरती. त्यावेळी त्यांना तिथे भेटले अजिंक्य. अच्छा. अजिंक्य हे जे आहे जे भाऊ रसूल ज्यांना आपण म्हणतो भाऊचा धक्का, ते भाऊ अजिंक्य. बर. त्यांचे चिरंजीव हे स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त. बर. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर मुंबईतलाच एक प्रसंग आहे म्हणून सांगतो. हो. ते मोठे व्यापारी सावकार होते. मुंबईमध्ये ज्याला कुठचाच पोर्ट नव्हता, पोर्ट ज्याला म्हणतो ना आपण म्हणजे बंदर व्यापारासाठी, त्याला बोटीने सगळा व्यापार व्हायचा. त्यावेळेला त्याने भाऊचा धक्का मांडला. त्याच्यातून त्या ब्रिटिशांना भरपूर मदत झाली. सगळं झालं. पण त्यांच्यावरती सुद्धा स्वामींच्या वाटेला जायचं तर असं जायचं की तार मार तूच माझा आहे. आणि महाराज तुम्हाला पूर्ण तुमचा प्रारब्ध ते संपवल्याशिवाय तुम्हाला जवळ घेत नाही. जवळ घेतल्या क्षणी ते तुम्हाला धुवायला सुरुवात करतात. तर तेवढं तुमची हे पाहिजे. आणि ते सगळ्यांच्या नशिबात नाही. खरं. ती सर्वप्रथम ती समज येणं सगळ्यांच्या नशिबात नाहीये. अगदी बरोबर. पण हे त्यांना शरण केले, भरपूर शरण केले. कोण भाऊ रसुलांचे चिरंजीव. आणि ते त्यांना सुद्धा त्याचा भरपूर त्रास झाला. त्यांची सावकारी गेली, कर्ज डोक्यावरती झालं, सगळं काय झालं. आणि त्याने एक दिवशी स्वामी महाराजांना सांगितलं की महाराज मला याच्यातून सोडवा, मी तुम्हाला येऊन पेढे तुमचं तोंड गोड करेन. आणि नंतर जसं पुन्हा सगळं जे व्हायला सुरुवात झाल्यानंतर साहजिकच आपल्या बाबतीत सुद्धा घडतं. ते नंतर मग काही प्रमाणामध्ये त्यांना तो विसर पडला. बर. आणि ठाकूरद्वार नाका ज्याला आज आपण म्हणतो, ओके, तर बरोबर चौक आहे. त्या चौकातल्या एका कोपऱ्यावरती जे तिथे पूर्वी सूर्यमहाल चंद्रमहाल अशा नावाच्या चाळी होत्या, आता ते मेट्रोमध्ये त्या सुद्धा पाडल्यात. अच्छा. तर तिथे त्यांचा बंगला होता. म्हणजे सूर्यमहाल होण्याची आधीची गोष्ट. आणि तो सावकाराचा बंगला मोठा, म्हणजे तिथे बाहेर सगळे भालदार चोपदार वगैरे कोणालाही आतमध्ये सोडून सहसा सोडत फुल सिक्युरिटी होते तेव्हा. आणि हे एक दिवशी तिथे बसलेले असताना एक लहान बाळ तिथे रांगत आलं. लहान बाळ. पहिली गोष्ट ते आतमध्ये आलंच कसं एकटं. आणि परत काही ना काही प्रमाणामध्ये ती शिडी असेल वगैरे तिथे वाडाच होता त्यांचा. मग ते सगळं करत करत अगदी त्यांच्यापर्यंत ते आलं. तर त्यांना ते एकदम नवल वाटलं. एवढंच लहान बाळ आपल्याकडे रांगत रांगत कसं काय आलं इथपर्यंत. बरोबर. म्हणून त्यांनी तिथे सगळीकडे हे केली, विचारपूस केली. आता एवढंच लहान बाळ कोणी आधी उचलणार. उचलायला जाता क्षणी तिथे महाराज प्रकट झाले. बापरे. आणि महाराजांनी त्यांना जे काही सुनावले विसरलाच काय रे मला. म्हणजे महाराजांच्या शब्दात त्या पॉडकास्टवरती मी सांगू शकत नाही. एरवी सांगतो मी एरवी. आता कसं माहिती आहे युट्यूबला युट्यूबचे काही बंधन आहेत, रिस्ट्रिक्शन आहेत. सगळेच महाराजांच्या तोडचे शब्द आपण जरी त्याला शिव्या समजलो नाही तरी नाही होता येत त्या. पण महाराजांनी त्यांना भरपूर झाडलं. महाराजांच्या तोडच्या शिव्या म्हणजे त्या सॉलिडच असायच्या. ते लागलेच अक्कलकोटला गेले, महाराजांना नमस्कार केला. आणि जे काय महाराजांना त्यांनी जो काय नवस केलेला त्यांनी तो तिथे फेडला. हे त्यांचे चिरंजीव म्हणजे भाऊंचे चिरंजीव, त्यांचं आणि ठाकूरदास बुवांचं अक्कलकोटमध्ये भेट होती. अच्छा. ते एकमेकाला ओळखत होते. कारण हे कधी कधी अक्कलकोटला यायचेच, नेहमीच यायचे. ते तिथे त्यांना चौपाटीला भेटले. अरे म्हणे तुम्ही इथे कुठे. महाराजांनी मला पादुका दिल्यात आणि रामजी के बगल में नाचने को जगह रखो. आता काय मला काय कळत नाही काय ते. मला जिथे सुचलं तिथे मी आलोय. तर ते अजिंक्य हसले. ते म्हणाले अरे महाराजांनी सांगितलं ना तुम्हाला आणि म्हणूनच आपली भेट आहे. खरे. चला. मग त्यांनी सुरुवातीला बहुतेक त्यांना त्यांच्या घरी नेलं, सगळं हे केलं. आणि तिथेच समोर
ज्याला आज आपण ठाकूरद्वारचा काळाराम मंदिर म्हणतो, म्हणजे गिरगावचाच परिसर आहे ठाकूरद्वार, बर त्याला आपण काळाराम म्हणतो. तर काळारामाचं जे देऊळ आहे ते आत्माराम बुवांनी एक साधारण 150 वर्षापूर्वी स्थापन केलेलं आहे. बर म्हणजे रामाचं देऊळ फार तिथलं जुनं रामाचं देऊळ होतं, पण त्याच्या बाजूला काही जागा होती. त्या जागेमध्ये स्वामी महाराजांचं मठ, हां हे अजिंक्य तिथे ट्रस्टी होते, विश्वस्त होते तेव्हा. बर त्यांनी सांगितलं की अर्थातच रामजी के बगल में नाचने को जगा रखो, म्हणजे रामाचं देऊळ आहे आणि म्हणूनच आपली भेट आहे. हा ते त्यांना मोठ्या मानाने तिथे घेऊन गेले ठाकूरदास बुवांना आणि त्यांना सांगितलं इथे तुम्ही तिथे स्वामींच्या पादुका स्थापन करा. बर आणि तिथे त्या पादुका स्थापन झाल्या आणि तशा पद्धतीने त्यावेळेला स्वामी सुतांच्या ज्या पादुका होत्या त्या कामाडीपुऱ्यात होत्या. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की पहिला मठ कुठचा. पण पण स्वामी सुतांनी घरी ज्या स्थापन केल्या तो पण एक, ते नंतर मग घराला सगळं पूर्णतः स्वरूप आहे ना, ते घर हे नाही झालं, राहिलं नाही, ते पूर्ण मठ झाला. त्यामुळे स्वामी सुतांचा पहिला आणि त्याच्यानंतर हा दुसरा. वर्ष बघायला गेलं तरी एकच आहे. अच्छा. हो हो हो, जास्त फरक बरं. 1869 आहेत या गोष्टी. अच्छा. पण त्याच्यामध्ये स्वामी सुतांनी पादुका ज्या आणल्या मुंबईमध्ये ते सर्वप्रथम आणल्या आणि घराचा मठच झाला. हां बरोबर. कामाडीपुऱ्याचं जे घर होतं ते, आणि त्याच्यानंतर चिमाबाईंनी त्यांना कांदियावाडीत आणलं, म्हणून आज आपण कांदियावाडीचा मठ म्हणतो. बर बर. आणि त्याच्यानंतर सर्व म्हणजे प्रथम स्वामी सुतांचा मठ आणि लागलीच दुसरा मठ कुठला स्थापन झाला असेल 6 महिन्याच्या अवधीमध्ये, तर ठाकूरदास मठ. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे आणखीन काही मठ स्थापन झाले. त्याच्यावरती मग पुढे पुढे आपण जाऊया. करेक्ट.